आम्ही आता लोणचं कैऱ्या आहे ना घ्यायला आलेलो इकडं. आमच्या घरचे लोणचं ना कशा कैऱ्या निवडायला आले. काका दुकान लागत वगैरे यावा सम्राट बी आमच्या माग लागून आला. आता आम्ही घरी जाऊन लोणचं बनवणार आणि एकदम मस्त आणि ताजी ताजी लसलशीत कैरी पहा मित्र. यावा कशा कैऱ्या बा यावा. हा तुम्हाला दाखवतो. आणि आता ते ना आम्हाला ना थोडीशी घेवी दिली आहे ना ग कचरून खायला आहे ना पुढे ते. हा मित्र अशी भारी कैरी ना. आता हिचा लोणचं असं बनणार आहे आणि तुम्हाला तो कैऱ्या घेताना अशा परिपक्व कैरी घ्यायची अशी मस्त आणि निब्बर का हो. म्हणजे ही कैरी नेमकी पक्की कैरी याच्यासाठी लोणच्यासाठी आहे. हे कशाहून कळतं. ते थोडंसं पिवळ सर्कल निघते शाक लागलेले शाक लागल्यासारखी का. शाक लागलेले जाते त्याच्यासाठी ते आणि पक्के असते पोळीला. काही वासावर असतं का काही. वास गावरांकरिता वास आंबटच येतो. हो का. म्हणजे आंबूस आंबूस वास आला भाषेची आहे ना ती पक्की कैरी का मग. मित्र हो या किती मोठ्या कैऱ्या घेतल्या मग घरच्या ना आहे का. कानच नाही आता. हा कॅमेरा लय भारी. कॅमेरा भारी राहतो मित्र. आता आमच्या घरचे बी पहिल्यांदा लोणचं बनवणार आहे घरी. ये रे मारा आम्हाला आमची सासू ना लोणचं बनवून देत राहते पण त्यावेळेस आले नाही. आता यावेळेस आता ही माझी वाईफच म्हणजे आता स्वतः बनवणार. आता कैरीचं लोणचं घरी प्युअर गावरान कैऱ्याचं. या बा आता कैऱ्या निवडल्यात पहा एकदम फसकाला. आता आडीकीता दिसतो तुम्हाला मित्र. यानं ते आता कट करून देते ना आपल्याला. आता इथं काटा करणं चालला. 3 किलो कैऱ्या मोजल्या पहा. आता 60 हात पाव वर आहे. आता ते ना आम्हाला डिस्काउंट देऊन टाकले पहा तेवढं घेऊन टाका म्हणे. आता बसले बा काका आता बिंदास खाली. आता तुम्हाला मित्र हो कधी लोणचं बनायचं असन तर आहे ना लोणचं खायचं असन तर असं घरी तयार करायचं लोणचं जसं आम्ही बनवतो पहा. आता आम्ही दुकानातलं लोणचं कधी आणत नाही मित्र हो. कारण काय आम्हाला ते आवडत नाही दुकानातलं लोणचं आहे की नाही का. कारण ते डुप्लिकेट असतं मित्र हो दुकानातलं लोणचं. ते तेल कसं असतं परत त्या लोणचं त्या कैऱ्या कशा असत्या काय असत्यात. मिडियम साईज घ्या ना आहे की नाही. त्या बा आता कट करणं चाललं बा. यांच्याकडे असा अवजार असतो बा मित्र हो एकदम फर्स्ट क्लास कट करून देऊ राहिले बा काका आपल्याला. आता इथं घरी जाऊन मस्त माल मसाला आता काय ते तुम्हाला त्याची बी रेसिपी दाखवू आम्ही की नेमकं घरी गेल्याच्या नंतर आम्ही लोणचं बनवायला कोणतं पदार्थ आणि कसं वापरतो आणि ते कसं बनवतात आणि बनवून मग ते लोणचं कसं म्हणजे मुरजाला टाकतात कोणत्या बरणीत कोणत्या पातेल्यात त्याची पद्धत कशी काय आहे ती बी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामध्ये पुरं दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ. कारण काय आहे लोणचं घरी कसं तयार करायचं आणि घरचंच लोणचं खायचं. आधी इकडचं तिकडचं दुकानातलं मार्केटमधलं डुप्लिकेट लोणचं खायचं नाही. ओके. अशा कैऱ्या दिसल्या पुढं रस्त्यावरती कैऱ्याचे पारख पाहिजे. पारख करायची अशी ओरिजिनल एकदम प्युअर हे काय 1-2 हातामध्ये अशा कैऱ्या पाहिजे आंबट. जी कैरी जास्त आंबट तिचंच लोणचं ओरिजिनल मित्र द्या बा. कसं आहे कैऱ्या अच्छा निब्बर मस्त आणि गाबोळ्या पाहिजे दिसतं काय थोड्या हलक्या हलक्या गाबोळ्या अशा दिसल्या पाहिजे. आणि मग ती कैरी निवडायची आणि थोडीशी कापून कट करून खाऊन पाहिजे मित्र. अशा आंबट खट लागली ती समजे तिचं प्युअर लोणचं बनणार आणि तिचं लोणचं बनणार 100%. एक मी तुम्हाला सांगतो कारण हे गावाकडच्या लोकांचं म्हणणं आहे. म्हातारे बुजुर्ग लोक आता आई पण आहे ना. आता आई गेल्या तिकडे आईला विचारलं असतं बा तुमच्या जगता काय हरकत नाही. इथं आपलं काम चालू आहे मस्त कैरी कट करायचं. आता काका पुरा कैऱ्या कट करून देते ना आपल्याला. आम्ही आता पॅक करू आणि घरी घेऊन जाऊ आणि मस्त लोणचं बनवू आणि लोणचं बनल्याच्या नंतर बी तुम्हाला दाखवू की लोणचं कसं बनलं म्हणून. ओके. त्याच्यामुळे आता आपला इथं कट करायचा कार्यक्रम पद्धतशीर चालू आहे. तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि कैरीचे पारख समजले ना तुम्हाला कशी तर आंबट कैरी घ्यायची बरं का एकदम आंबट. आता मी तुम्हाला हाव का मी ना ते चाकू घे का तिथून ते तिथे बाजूला पलीकडून ठेवले बा. हा आता मित्र मी तुम्हाला कैरी खाऊन दाखवतो. नेमकं कैरी आंबट आहे का गोड आहे यातून आता आपल्याला कळण. आता घरच्यानं चाकू आणला बा. दाखव मला ती बरं जरा कट करून पाहू दे बरं कसं काय तर. हा एव्हा मित्र आता घरचे आम्हाला कैरी देऊ राहिले. आता थांब आता 1 मिनिट मी माझ्या मित्रांना ना दाखवतो आंबट आहे का गोड आहे म्हणून. हा का खाल्ली होती का कसं काय होते ते आंबट आहे. प्युअर
प्युअर कैरीसाठी आंबा एक नंबर. असेच आंबे घ्या. आहा, तोंडाला पाणी आलं मित्र. एक नंबर. सम्राट खातो का? हा मित्र सम्राट खातो. जय भीम. काय कुठे फिरायले? नाही जेव्हा मित्र आपले छोटे हा इथं बनवून चालू ना आता. हा जेव्हा मित्र आपले छोटे फॉलोअर्स आले इकडं. आता इकडे ब्लॉग बनवून चालू आपला. आंब्यापासून लोणचं कसं तयार करतो. आता लोणच्यासाठी स्पेशल हा ब्लॉग आहे बंद युट्यूब वरती. तुम्ही युट्यूब वरती पाहू शकता. तेव्हा मित्र आपले मित्र भेटले इथं. त्यांना आपलं पाहिले बंधू चालू आहे शूटिंग. आता मी इथं आंबे घेतले. आता आंब्यापासून लोणचं बनायचं आपल्याला घरी जाऊन. लोणच्यासाठी आता युट्यूब वर हा बंधू तर मित्र अशा कैऱ्या घ्यायच्या. कशा अशा गाबोळ्या घ्यायच्या आणि आंबट कट घ्यायच्या. जेणेकरून तुमच्या तोंडाला पाणी आलं पाहिजे लोणचं खाताना बी. आहे की नाही पोरं? हा या बा हे आपले बा छोटे छोटे मित्र मस्त. आणि काय भारी डान्स चालू आहे. अरे वा इकडे आज त्या फिरत फिरत आहे ना पाहिलं. आपले फॉलोवर आहे छोटेसे. चला बाय 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 बाय. या बा झाला बा मित्र हो इथे असे. आणि कैरी ना मित्र कट करताना असे असे पीसेस करायचे. कसे जास्त मोठाले नाही करायचे. असे मीडियम मध्ये घ्यायचे. जे करून तुम्हाला खाता आले पाहिजे. जास्त वाया नाही गेलं पाहिजे लोणचं तुमचं जे घरी तुम्ही तयार करताना. समजलं? जास्त मोठाले गेले काय होतं खायची राहते अर्धीच. हा आणि मग ती बळबळजबरी खायला लागते. नाही तर मग कधी कधी आपण काय करतो फेकून देतो मग. आणि मग ते असे थोडी थोडी करत करत फुकटमध्ये फेकण्यात जाते. कधी नाही असे छोटे छोटे पीस करायचे. हे बघ हे मीडियम साईज आहे बघ. दिसले तर मला असे असे पीस करायचे मस्त. आणि मीडियम मध्ये आणि मग बनवतो लोणचं येतो घरी. अरे काय मजा येईल ना भाकरी संग खायला. अरे बाप रे बाप एकच नंबर मित्र जबरदस्त. आवाजातले भारी आहे राव. असं काम चालू आहे हा मित्र. आता कैऱ्या आमच्या 300 रुपयाच्या झाल्यात. आणि आता याला मटेरियल जे आहे ना ते 500 रुपयाचं मटेरियल लागेल म्हणतात. आता घरच्या असे म्हणतात. त्याला माल मसाला काय नो बाय नो. आता ते लेडीजलाच माहिती काय काय आहे. आणि मी तुम्हाला तुमचे व्हिडिओ पण बनवून दाखवल. त्याला काय काय मटेरियल लागत आहे म्हणून कसं कसं लागत आहे म्हणून. जे करून तुम्हाला माहिती भेटून जाईल. तुम्ही घरी बनवता लोणचं आणि घरी बनवलंच खायचं बरं का. चालले आता आंबे करताना. आम्ही सध्या कुठे आहे माहिती आहे का? आम्ही शिवाजीनगर तिथे पाण्याची टाकी नाही का मित्र हो तिथं हे दुकान लागत आहे पहा. मेरसिंगला एक शाळा आहे का. या पाणी टाकी पाहून घ्या पहिले. शिवाजीनगरची मोठी हा जुनी हा पाणी टाकी नवीन जुनी. आणि इथून हा जो रोड आहे ना मित्र हो असा होऊन असा असा जातो बा. आणि इकडे बा शाळा आहे म्हणते काका सांगू राहिले. मेरसिंगला एक शाळा आहे इकडे सरळ पुढं. ते जे दिसतं तुम्हाला तिकडं हा या ना काय विषय आहे काय यार तुमच्यासाठी कोणासाठी. तर मित्र मेरसिंग नाईक शाळेच्या त्या रोडला आहे ना इथे कैऱ्यावाले काका आई त्या बाजूला आई आहे तिकडे पलीकडे. तुम्ही येऊ शकता कोणी पण घेऊ शकता. त्या कैऱ्याचा आनंद कैऱ्यापासून लोणचं बनवायचं आणि मस्त त्याचा घरी आनंद घ्यायचा. या बा आमच्या आता कटिंग चालू आहे पा फर्स्ट क्लास. वर्षा अखेरची शेवटची संधी आहे ना बरं. वर्ष अखेर भेटणार नाही. नाही परत भेट बरोबर. भेटत असते हा हा बरोबर आहे मित्र हो. लोणच्याच्या आंब्याचे सीजन संपल्यानंतर परत भेटणार. हा खरं आहे ना. दुकानावरचं बर्नीचं डुप्लिकेट नाही हा आणि तुम्हाला तो आता संपत आलं ना. आता सीझन आता संपल्यासारखंच. आता पावसाळा लागला आता हे काय आजपासून वातावरण हे असं बनलेलं. सकाळपासून पाऊस चालू आहे मित्र हो. आता जर सगळं उघाड्या म्हणून आम्ही चुटका मारायला आलो पाहिजे इकडं. पटकन मला कैऱ्या घेऊन जावं. नंतर काय माहितीये का पाऊस लागला आणि पावसाळा चालू झाला की मग कैऱ्या बी भेटणार नाही आणि लोणचं भेटणार नाही आहे की नाही. त्याच्यामुळं आता आम्ही लगेच वेळात वेळ काढून लगे आपल्या शाईनवर आलो पा. तेव्हा आपली शाईन आहे उभी. या सम्राट का शाईनच्या आवती भोवती थांबतो. हा आणि मस्त. आणि आता पहिलं दुकान आपल्या काकाचं लागलं नाही इथून. आता सुरुवात झाली बा आपल्या लोणच्याची. लोणच्यासाठी आता कैऱ्या घ्यायची घेतल्या बा. आता थोड्याशा राहिल्या. आता किती राहिल्या बा 7-8 आंबे राहिले बा. 4 आणि 4 8 आंबे राहिले बा मित्र हो. तेवढे कट केले की लगेच झालं मोकळा मान. हा तुम्ही बी आता घरी जाऊन आता असंच
आमच्या कैऱ्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही पण घरच्यांना म्हणा चला पटकन आंबे घेऊन येऊ आपण, कैऱ्या घेऊन येऊ आणि लोणचं बनवू, आहे की नाही? पहा मित्रांनो, वेळात वेळ काढून या आणि असे कैऱ्या आंबे काय नो बाय नो घ्या आणि त्याचा आनंद घ्या घरच्या लोणचाचा, आहे की नाही बा? चला मग आता इथं आता एक छोटासा ब्रेक घेऊन टाकू, आहे की नाही? आता आम्ही तुम्हाला टाटा बाय बाय करतो आणि तुम्ही घरी नक्की लोणचं बनवायचं बरं का. आणि असं गावरान आंब्याचं लोणचं बनवायचं असं असे मार्केटमधून आंबे आणायचे घरी लोणचं करायचं. रेडीमेड लोणचं खायचं नाही. मार्केटमधलं आपण कुठलं मॉल फिल कुठं असं कोणत्या दुकानातलं असं नकली तेलाचं आणि याचं त्याचं. ओके, चला मग आता मी आमचा व्हिडिओ समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.